गाडगेनगर पोलिसांची दुचाकी चोरी प्रकरणी कारवाई। 12 मोटरसायकलसह एका आरोपीला अटक। गाडगेनगर पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल 12 दुचाक्या जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे। या संदर्भात बुधवारी 8 मे रोजी डीसीपी सागर पाटील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली। अटक करण्यात आलेला आरोपी सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा मूळचा अंजनगाव सुर्जी येथील रहिवासी आहे। गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील तसेच राजापेठ व सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी 1 यासह अन्य ठिकाणच्या 3 मोटरसायकली अशा एकूण 12 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। सध्या आरोपीचे काही जुने क्राईम रेकॉर्ड्स आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। गाडगेनगरचे जी टीम आहे त्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। माननीय CP सरांच्या आदेशाने मोटरसायकल चोरीचे गुन्ह्याचे डिटेक्शन संदर्भात सर्वांना सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने PI गिरमे, PI माने, PSI केवटी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी काही चोरीच्या गुन्ह्याचा आढावा घेतला आणि याच्यामध्ये काही CCTV फुटेज आणि बाकी तांत्रिक तपास करून एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने 12 मोटरसायकलची रिकव्हरी दिलेली आहे। त्यामध्ये 7 जे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि एक आहे राजापेठ आणि कोतवाली आणि बाकी ज्या 3 मोटरसायकल आहेत त्याचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबरवरून सध्या अधिक तपास त्याचा सध्या सुरू आहे। एक आरोपी आहे त्यामध्ये अटक केलेला आहे, त्याचं नाव सय्यद मोहसिन उर्फ राजा सय्यद अजीज हा काजीपुरा अंजनगाव सुर्जीचा आहे आणि याचं रेकॉर्ड सध्या काही मिळालं नाही, पण आम्ही सध्या त्याचं रेकॉर्ड बाकी इतर पोलीस स्टेशनला आहे का याच्या संदर्भात चौकशी सध्या सुरू आहे। यामध्ये अधिक तपास आरोपीकडं सुरू आहे। त्यामध्ये अजून काही गुन्हे किंवा अजून आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे। त्या अनुषंगाने सुद्धा सध्या तपास सुरू आहे।